नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. खाकी वर्दीतील माऊली हरवलेल्या मूकबधीर चिमुरडीसाठी 24 तास आई बनली महिला पोलीस. पोलीस म्हटलं की समोर येतो तो कडक शिस्त आणि करडा चेहरा, पण याच खाकी वर्दीच्या मागे एक हळवं आणि संवेदनशील मनही दडलेलं असतं. याची प्रचिती देणारी एक हृदयस्पर्शी घटना उत्तर प्रदेशातील कानपूर मधून समोर आली आहे. एका मिरवणुकीच्या गर्दीत हरवलेल्या 8 वर्षाच्या मूकबधीर चिमुरडीसाठी पोलीस ठाण्यातील एक महिला हेड कॉन्स्टेबल चक्क 24 तासासाठी आई बनली. पोटच्या मुलीप्रमाणे तिचे लाड केले, तिला न्हाऊमाकू घातले आणि सोशल मीडियाच्या मदतीने अखेर तिच्या खऱ्या आईशी भेट घडवून आणली. महिला हेड कॉन्स्टेबल मंदाकिनी यांच्या या कौतुकास्पद कामगिरीची आणि मातृत्वाची सध्या संपूर्ण कानपूरमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. सोमवारी कानपूरमध्ये अलमची मिरवणूक काढण्यात आली होती. बेकनगंज येथील नाझीर भागात राहणारी 8 वर्षाची परवीन ही मूकबधीर मुलगी घरात कुणी नसतानाही मिरवणूक पाहण्यासाठी बाहेर पडली. मात्र बघता बघता ती गर्दीच्या प्रवाहासोबत घरापासून खूप दूर कर्नलगंज परिसरात निघून गेली. वालटोली पोलीस ठाण्याचे पथक परिसरात गस्त घालत असताना त्यांना सिलिंग हाऊस स्कूलजवळ पिवळ्या कपड्यामधील एक छोटी मुलगी एकटीच बसलेली आढळली. ती बोलूही शकत नव्हती आणि ऐकूही शकत नव्हती, त्यामुळे पोलिसांना तिच्या घरचा पत्ता शोधणं कठीण झालं होतं. अखेर पोलिसांनी तिला पोलीस ठाण्यात आणलं. पोलीस ठाण्यातील महिला हेल्प डेस्कवर तैनात असलेल्या हेड कॉन्स्टेबल मंदाकिनी यांच्याकडे या मुलीची जबाबदारी सोपवण्यात आली. मंदाकिनी यांना स्वतःला 2 मुलगे आहेत, पण त्यांना नेहमीच एका मुलीची आस होती. त्या निष्पाप मूकबधीर मुलीला पाहताच मंदाकिनी यांच्यातील आई जागी झाली. त्यांनी केवळ पोलिसांचे कर्तव्य बजावलं नाही, तर एका आईच्या मायेने त्या मुलीला जवळ घेतलं. त्यांनी परवीनला स्वतःच्या हाताने न्हाऊमाकू घातलं, तिच्यासाठी नवीन कपडे मागून तिला नटवलं आणि प्रेमाने जेवू घातलं. चिमुरडी परवीन ही मंदाकिनी यांच्या कुशीत इतकी रुळली की ती संपूर्ण वेळ पोलीस ठाण्यात आनंदाने खेळत राहिली.